परिवाराची साथ असेल तर जीवन मजेदार, रंगतदार, सुंदर, सुखी, आनंदी होते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. परिवाराची साथ असेल, आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ असेल तर आपलं जीवन, सर्वांचं जीवन सुंदर, सुखी, आनंदी, मजेदार, रंगतदार होते. म्हणून परिवाराची साथ असली पाहिजे. जो कमवणारा आहे, जो प्रमुख आहे, जो जगवणारा आहे, जो कुटुंब चालवणारा आहे, जो परिवाराला जगवणारा आहे, त्याला त्या परिवाराची साथ असली पाहिजे. कमवणाऱ्याला, प्रमुखाला त्या परिवाराची साथ असली पाहिजे. त्या परिवाराकडून त्याला दिलासा मिळाला पाहिजे, धीर मिळाला पाहिजे, साथ मिळाली पाहिजे. तरच हा प्रमुख चांगल्या रीतीने काम करेल, उल्हासाने काम करेल, प्रोत्साहनाने काम करेल, मनातून ध्यानातून काम करेल, मेहनत करेल, कष्ट करेल आणि आपला परिवार सुखी करेल, आनंदी करेल, छान छान करेल, मजेदार करेल. म्हणून अशा प्रमुखाला, अशा कुटुंब प्रमुखाला कुटुंबाची, परिवाराची साथ असली पाहिजे. त्यांचा प्रेम असलं पाहिजे, त्यांचा विश्वास असला पाहिजे, त्यांचा दिलासा असला पाहिजे, त्यांचा धीर असला पाहिजे. म्हणून सतत या प्रमुखाला परिवाराची, कुटुंबाची साथ असली पाहिजे. तरच जीवन सुंदर होईल, आनंदी होईल, मजेदार होईल, मस्त मस्त होईल. परंतु जर या प्रमुखाला, या कुटुंब प्रमुखाला परिवाराची साथ नसेल, परिवाराचं प्रेम मिळत नसेल, सतत करकर असेल, किरकिर असेल, दगदग असेल, तर मात्र हा प्रमुख चांगल्या रीतीने काम करू शकणार नाही, जास्त कमवू शकणार नाही. त्याचं मन सतत दुःखी राहील, त्याचं मन सतत नाराज राहील आणि त्यामुळे तो परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही, परिवाराला सुखी ठेवू शकणार नाही. आणि या कारणाने परिवार सुखी राहणार नाही. त्यामुळे जीवन सुंदर होणार नाही, सुखी होणार नाही. बट्ट्याबोळ होऊन जाईल, खेळखोंडबा होऊन जाईल, घरात शांतता राहणार नाही, घरात प्रेम राहणार नाही, घरात प्रसन्नता राहणार नाही. त्या कारणाने घरात लक्ष्मी राहणार नाही आणि त्यामुळेच घटस्फोटाकडे पाळी येईल आणि त्यामुळे जीवन उद्ध्वस्त होईल, अस्ताव्यस्त होईल आणि मग एकटे राहण्याची पाळी. म्हणून परिवाराने, कुटुंबाने आपल्या प्रमुखाला साथ दिली पाहिजे. आपल्या प्रमुखाच्या अडचणी, समस्या समजून घेतल्या पाहिजे, त्याच्या मनाचं दुःख समजून घेतलं पाहिजे, त्याची व्यवस्था, लाचारी, मजबुरी समजून घेतली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, ते विश्वास ठेवला पाहिजे. पत्नीने आपल्या पतीवर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या नवऱ्यावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या पतीवर प्रेम केलं पाहिजे, आपल्या पतीच्या मनातलं सुखदुःख समजून घेतलं पाहिजे. पतीला कोणती अडचण आहे, आपल्या नवऱ्याला कोणती अडचण आहे, त्याच्या मनात काय आहे, त्याला कोणतं दुःख आहे, कोणती समस्या आहे, हे समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आपल्या पतीला ॲडजस्टमेंट केली पाहिजे, आपल्या पतीला साथ दिली पाहिजे, सर्व काही समजून घेतलं पाहिजे, अपार प्रेम केलं पाहिजे, अपार विश्वास ठेवला पाहिजे. तसेच लेकरांनी सुद्धा आपल्या वडिलाला समजून घेतलं पाहिजे, आपल्या बापाला समजून घेतलं पाहिजे, आपल्या बापावर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या बापावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या बापाची अडचण, समस्या समजून घेतली पाहिजे, आपल्या बापाच्या मनातलं दुःख समजून घेतलं पाहिजे. तरच हा प्रमुख चांगलं काम करू शकेल, परिवार सुखी करू शकेल, परिवाराला सर्व प्रकारचा आनंद देऊ शकेल, परिवाराच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल.
कारण जर त्याला जर परिवाराची साथ असेल, परिवाराची चांगली साथ असेल, पक्की साथ असेल, तर हा प्रमुख कुठेही खचणार नाही, दुःखी होणार नाही, नाराज होणार नाही. तो प्रोत्साहनाने, प्रेरणेने, उत्साहाने काम करेल, कष्ट करेल, मेहनत करेल आणि आपल्या परिवाराला सुखी करेल. म्हणून पत्नीने, या लेकरांनी या प्रमुखाला समजून घेतलं पाहिजे, या कुटुंब प्रमुखाला जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यासोबत करकर करू नये, किरकिर करू नये, त्याला ताण देऊ नये, त्याला टेन्शन देऊ नये, भांडण तंटा करू नये. म्हणून आपल्या पतीसोबत, पत्नीने आपल्या पतीसोबत, लेकरांनी आपल्या बापासोबत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. काम करून जेव्हा हा प्रमुख, काम करून जेव्हा हा पती या बाप जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याला धीर दिला पाहिजे, त्याला दिलासा दिला पाहिजे, त्याला चांगलं बोललं पाहिजे, त्याला मायानं बोललं पाहिजे, प्रेमानं बोललं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे. लेकरांनी सुद्धा, पत्नीने सुद्धा थकून भागून आलेल्या, काम कष्ट करून आलेल्या आपल्या पतीला प्रेमानं बोललं पाहिजे, मायानं बोललं पाहिजे, दिलासा दिला पाहिजे, धीर दिला पाहिजे, प्रेमानं बोललं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, चांगले तिने बोललं पाहिजे, घरात शांतता ठेवली पाहिजे, 4 गोष्टी प्रेमाच्या बोलल्या पाहिजे. लेकरांनी सुद्धा आपल्या बापाला चांगलं बोललं पाहिजे, 4 गोष्टी प्रेमाच्या बोलल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु जर पती घरी आला, काम करून थकून भागून आला आणि लगेच पत्नीने जर त्याला करकर लावली, घरात हेच नाही, घरात हेच नाही, हेच कमी नाही, मला पैसे का दिले नाही, माझा फोन का उचलला नाही, अशी जर भनभन पत्नी जर पतीला लावली, घरी आल्या आल्या पत्नी जर पतीला भनभन लावली, किरकिर लावली, करकर लावली, आणि लेकरांनी सुद्धा करकर लावली, किरकिर लावली, पप्पा मला हेच नाही, पप्पा मला तेच नाही, तुम्ही पैसे दिले नाही, शाळेत फीस मागितली, आल्या आल्या घरी आल्या आल्या जर अशी भनभन लावली, अशी करकर लावली, तर त्या बापाच्या मनात, त्या पतीच्या मनात फार मोठं दुःख शिलत असतं. तो पती, तो बाप फार निराश होतो, नाराज होतो, त्याला जास्त दुःख होतं, त्याचं मन हलकं होण्याऐवजी फार जड पडतं, त्याचे हातपाय जड पडतात, त्यामुळे त्याची तब्येत बिघडते. या करकरीने, या भनभनीने, या कर्कशाने, या किरकिरीने त्याचं मन गंजून जातं. या सर्व कारणामुळे त्याच्या मनात सतत निराशा असते, त्याचं मन आनंदी नसते, आणि त्यामुळे तो कुटुंबाच्या गरजा, परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. ही चूक आहे पत्नीची आणि लेकरांची. म्हणून पत्नीने, लेकरांनी प्रेमानं बोललं पाहिजे. बाहेरून थकून आल्या आल्या भनभन लावू नये, करकर लावू नये, किरकिर लावू नये, आल्या आल्या पाणी द्यावे प्यायला, प्रेमाने बोलावे, चौकशी करावी, प्रेमाच्या 4 गोष्टी कराव्या, दिलासा द्यावा, धीर द्यावा, मायाने बोलावे, प्रेमाने बोलावे. असं जर बोललं तर त्या पतीला, त्या बापाला चांगलं वाटेल. आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं माझ्यावर किती प्रेम आहे, त्यांना किती काळजी आहे, माझी किती काळजी आहे, माझी किती पर्वा आहे, असं त्यांना वाटेल. आणि त्यांचं मन अभिमानानं भरून जाईल, त्याच्या डोळ्यात आनंदाची अश्रू येतील, त्याचं मन आनंदी होईल, प्रसन्न होईल, आणि त्याची तब्येतही चांगली राहील. आणि मग तो आणखी जास्त काम करेल,
आणखी जास्त कष्ट करेल, आणखी जास्त मेहनत करेल. त्याला वाटेल की मला माझ्या परिवाराची साथ आहे. माझा परिवार माझ्यावर किती प्रेम करतो, माझा परिवार माझ्यावर किती प्रेम करतो. यामुळे तो जास्त काम करील, खूप काम करील आणि परिवार सुखी करण्याचा, जास्तीत जास्त सुख देण्याचा प्रयत्न करील आणि परिवार सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल. म्हणून आपल्या पतीला, पत्नीने आपल्या पतीला, लेकरांनी आपल्या बापाला भनभन लावू नये, किरकिर लावू नये, कोणतंच ग्रहण लावू नये. प्रेम द्यावे, समजून घ्यावे, जाणून घ्यावे, अडचणी समजून घ्याव्यात, तक्रारी समजून घ्याव्यात, ॲडजस्टमेंट करावी, प्रेमाने बोलावे, विश्वास ठेवावा, सुखदुःख समजून घ्यावे. कारण पती चांगला, पती सुंदर, चांगला, धडधाकड, निरोगी तर पत्नी चांगली आणि लेकरं चांगली. कारण पती जर चांगला असेल, पती जर सुखी असेल, आनंदी असेल, प्रसन्न असेल, निरोगी असेल तर कुटुंब चांगलं असतं, सुंदर असतं, सुंदर होतं. परिवार चांगला सजतो, धसतो, रंगतो, फुलतो. पती पत्नी लेकरं चांगली होतात, सुंदर होतात, त्यांना चांगलं सर्व काही चांगलं मिळतं आणि त्यांचं जीवन सुंदर होतं. परंतु जर पती या बाप दुःखी असेल, नाराज असेल, तो सुखी नसेल, आनंदी नसेल, त्याची तब्येत चांगली नसेल तर मात्र परिवार सुखी होत नाही, कुटुंब सुखी होत नाही. याचा परिणाम फार भयानक होतो. म्हणून आपल्या पतीला, आपल्या बापाला, प्रमुखाला, कुटुंब प्रमुखाला समजून घेतला पाहिजे, त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, त्यासोबत प्रेमाने वागलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे, त्याच्यावर अपार प्रेम केलं पाहिजे, अपार विश्वास ठेवला पाहिजे. तरच कुटुंब सुखी राहील, परिवार सुखी राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.